घोटाळा प्रकरणामध्ये आमदार रवींद्र वायकर यांना समन्स बजावण्यात आले. आर्थिक गुन्हे विभागाकडून त्यांना नोटीस देण्यात आली असून आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता आणि जोगेश्वरीतील हॉटेल संदर्भात ही तक्रार करण्यात आली होती. बारामती दौऱ्यावरती असलेल्या अजित पवारांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. आरक्षण देता येत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तरी का नको म्हणतील. जर काही मार्ग काढता येणार असेल तर मार्ग काढू असं ते म्हणाले. तसंच धनगर आरक्षणासाठी अभ्यासू लोकांबरोबर चर्चा करायला सरकार तयार असून एकाला आरक्षण देताना दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का लागणार असेल तर ते शक्य होणार नाही असं अजित पवारांनी म्हटलं. 24 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर न केल्यास 25 ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आणि या उपोषणात कोणतेही उपचार घेणार नसून पाणी सुद्धा पिणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. आरक्षण मिळेपर्यंत मंत्री, आमदार, खासदार तसंच प्रशासनातील लोकांना गावबंदी करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असून कोर्टात टिकणारं आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार मंत्री गिरीश महाजन यांनी केला. आरक्षण हा विषय घाई गडबडीत घेण्याचा नसून त्याबाबत थोडा वेळ लागू शकतो. जरांगे पाटलांनी अशा प्रकारे हातघाईवरती न येता सबुरीनं घ्यावं असा सल्ला महाजनांनी दिला. मोदींनी गावात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधायला सांगितली, मात्र लोक त्या ठिकाणी जाऊन तिथले दरवाजे तोडतात, लोखंड चोरून घेऊन जातात अशी खंत मंत्री महाजनांनी व्यक्त केली. ते जळगावातल्या खान्देश विकास मंथन कार्यक्रमात बोलत होते. स्वच्छतेबाबत नागरिकांनी अधिक जागरूक होण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. राज्य सरकारनं आता न्यायालयाची वाट न बघता धनगर समाजाला एसटीचे दाखले द्यावेत, अन्यथा धनगर समाज रस्त्यावरती उतरल्यास सरकार जबाबदार राहील असा निर्वाणीचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. सांगलीच्या आरेवाडी इथे आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. 60 दिवसात धनगर आरक्षण अंमलबजावणीचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं, मात्र आता 31 दिवस उलटूनही काही पावलं न उचलल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. मास्तरांपुढे बोलणं आता एवढं सोपं राहिलेलं नाही. आपल्याला लोकांसमोर, राजकारणी पुढाऱ्यांसमोर बोलण्याची सवय असते. आपली भाषणं पुढाऱ्यांसमोर होतात, पब्लिक समोर होतात अशा शब्दात केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जळगावातल्या एका कार्यक्रमात शाब्दिक फटकेबाजी केली. चांगली कामगिरी करणारे शिक्षक आता दुर्बीण लावून शोधले तरी सापडणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला. मनसे नेते अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत. सकाळी 11 वाजता ते सप्तशृंगी देवीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ते नाशिकमधल्या पदाधिकारी बैठका आणि त्यानंतर रात्री नाशिकमधील नवरात्रोत्सव मंडळांना भेट देणार आहेत. राज्य सरकारनं 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास योजना सुरू केली आणि या योजनेचा लाभ गेल्या 7 महिन्यात 1,46,00,000 नागरिकांनी घेतल्याचं स्पष्ट झालं. या सवलतीच्या बदल्यात शासनाला 98,46,00,000 रुपये एसटी महामंडळाला द्यावे लागणार आहेत. इंस्टाग्रामवरती महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यानं छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील घाट नांद्रा इथे तणावाचं वातावरण आहे. गावकऱ्यांच्या वतीनं या घटनेचा निषेध करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. भुसावळ तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सदस्यपदासाठी 188 आणि सरपंच पदासाठी 38 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. या अर्जांची तहसील कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता छाननी होईल. बुधवारपर्यंत माघारीची अंतिम मुदत असेल. कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या 30 ते 35 जनावरांची पोलीस आणि प्राणी कल्याण अधिकाऱ्यांनी सुटका केली. गंगापूर इथून बिडकीन मार्गे या जनावरांना नेण्यात येत होतं आणि या जनावरांना शहरातील जैन गोशाळेमध्ये सोडण्यात आलं. धाराशिव तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग इथल्या तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं नोटीस बजावली आहे. कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराबाबत कर्मचाऱ्यांच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आली होती आणि नोटीस आल्यानं कारखाना प्रशासनासमोरच्या अडचणी पुन्हा वाढल्या. पैठण एमआयडीसीतील महालक्ष्मी केमिकल कंपनीमध्ये औषधं बनवता त्यातील केमिकलमधूनच कोकेन आणि मेफेड्रोनचे इतर अंमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारी पावडर वेगळी केली जाऊ लागली. मास्टरमाइंड आरोपी फिजिक्सचा प्राध्यापक असल्याचं समोर आलंय. आरोपी जितेश कुमार पटेल ड्रग्ज बनवत होता आणि पैठणमधून गुजरातमध्ये ड्रग्जची तस्करी सुरू होती. अहमदाबादमध्ये ड्रग्जचा साठा पकडल्यानंतर तपासात ही बाब समोर आली. गोंदिया शहरातील मुख्य बाजारात गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याने एकच खळबळ उडाली आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी 7 अग्निशमन दलाच्या गाड्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं आणि या आगीत लाखोंचं सामान जळून खाक झालं. पत्नीनं आपल्या जेवणात नखं आणि इतर काही गोष्टी घालून जादूटोणा केल्याची तक्रार पतीनं केली. या तक्रारीनंतर पिंपरीतल्या वाकड पोलिसांनी भोंदूबाबा आणि संबंधित व्यक्तीच्या पत्नीवरती गुन्हा दाखल केलाय.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथे 15 दिवसांचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. 15 दिवस वेगवेगळ्या देवतांचे वहनोत्सव साजरे केले जातात. अष्टमीला मारुतीरायाचा वहनोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी हजेरी लावली होती. शारदीय नवरात्रोत्सव राज्यभरात उत्साहात साजरा केला जातोय. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सवाची मोठी परंपरा आहे. नवरात्रीत रुक्मिणी मातेला विविध अलंकार पोशाख करण्यात येतात. धाराशिवमध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव अंतिम टप्प्यात आलाय. सीमोल्लंघनानंतर देवी आता मंचकी निद्रा घेणार आहे. दसऱ्याच्या दिवशी देवीच्या पलंगावरती मंचकी निद्रा घेते. त्या पलंगाचं धाराशिव जिल्ह्यातील भूम इथे उत्साहात स्वागत करण्यात आलं आणि नगरमधून हा देवीसाठी खास पलंग बनवून आणला जातो. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथले भारत खरारे मागील 50 ते 60 वर्षांपासून रावण बनवण्याचं काम करतात. त्यांनी बनवलेल्या रावणाला जिल्ह्याभरातून मोठी मागणी असते. त्यांचा हा व्यवसाय मागील 3 पिढ्यांपासून सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकरुखे गावातील तरुणांनी 22 दिवसांचा पायी प्रवास करत थेट पश्चिम बंगालमधून पायी ज्योत आणली आहे. राहता शहरामध्ये पोहोचताच त्यांचे जल्लोषात स्वागत करत ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. शिर्डीमध्ये साईबाबांच्या 105व्या पुण्यतिथी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. विजयादशमी उत्सव 4 दिवस साजरा केला जात असून साईबाबा संस्थाननं जय्यत तयारी केली आहे. पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनंतर उत्सवाला सुरुवात झाली. साईभक्तांच्या स्वागतासाठी मंदिर परिसरात श्रीराम मंदिराची प्रतिकृती असलेली भव्य स्वागत कमान उभारण्यात आली असून शिर्डीमध्ये भाविकांचा ओघ वाढताना दिसतोय. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणाच्या निमित्तानं ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत फुलांच्या खरेदीसाठी नागरिक मोठी गर्दी करतायत. दसऱ्यासाठी झेंडू आणि शेवंतीच्या फुलाला विशेष मागणी असल्यामुळे या फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. झेंडूची फुलं 40 रुपयांनी तर शेवंती 80 रुपयांनी महागली आहेत. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 5,863 घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इच्छुकांना 31 ऑक्टोबरपर्यंत आरटीजीएस आणि एनईएफटीसह अनामत रक्कम भरत अर्ज सादर करता येणार आहे. तर 24 नोव्हेंबरला पुणे मंडळाच्या कार्यालयात सोडत काढण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअसवरती गेलाय. गेल्या काही दिवसांपासून हे तापमान कायम आहे. त्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होते. तर दुपारच्या वेळेत उन्हाच्या तीव्रतेनं अंगाची काहिली होते. असं असलं तरी पहाटेच्या वेळेत वातावरणात गारवा जाणवतोय. मुंबईमध्ये हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना चिकुनगुनियाचे सुद्धा रुग्ण काही भागांमध्ये वाढत असल्याचं आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलंय. यात अंधेरी परिसरात 3ही साथीच्या आजारांसाठी हॉटस्पॉट ठरलाय. दरम्यान आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. नवरात्रोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत करा असे आदेश आयुक्तांनी दिले होते. मात्र बांधकाम विभागातील अभियंत्यांमुळे डोंबिवली कल्याण शहरातील अनेक महत्त्वाच्या वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे उडणारे धुळीचे लोट कायम आहेत. पाऊस जाऊनही रस्ते दुरुस्ती केली नसल्यामुळे धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागलाय. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं नागपुरातील दीक्षाभूमीवरती देशभरातून लाखो अनुयायी येतात. या अनुयायांना कसल्याही प्रकारची असुविधा होऊ नये यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे दीक्षाभूमी परिसरात नियंत्रण कक्ष उभारण्यात आलाय. अनुयायांसाठी मनपाकडून आरोग्य तपासणी केंद्र, 24 तास रुग्णवाहिका, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत. घरासमोर घाण केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेच्या अंगावरती कुत्रा सोडल्याची घटना पिंपरीत घडली. या कुत्र्यानं महिलेला चावा घेऊन तिला जखमी केलं. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलाय. आरक्षणाबाबत लोकांच्या भावना तीव्र असून सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली. ईडब्ल्यूएस संदर्भातील जाहिरातीमुळे संभ्रम निर्माण झाला असून आरक्षण द्यायचं की नाही हे स्पष्ट करा असा सवाल त्यांनी सरकारला केला. मराठा आरक्षणासाठी शरद पवारांनी कधी पुढाकार घेतला नसल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली. दरम्यान मराठा आरक्षणासाठी शासकीय स्तरावरती जरांगे पाटलांशी सातत्यानं चर्चा सुरू आहे. सरकारच्या भूमिकेला जरांगे सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा असल्याचं ते म्हणाले. जरांगे पाटलांचं उपोषण सोडवताना सरकारची आंदोलकांशी जी चर्चा झाली त्यानुसार आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी दिली. कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली. हिंगोलीमध्ये कुरुंदा गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. या संदर्भात ग्रामस्थांनी सामूहिक शपथ दिली. पुण्यातील राजगुरुनगर इथे मराठा बांधवांनी मुंडण आंदोलन केलं. नारायण राणे आणि रामदास कदम यांनी केलेल्या विधानाचा निषेध करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गेल्या 22 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील तोंडोळी गावात मराठा तरुण संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. आरक्षणाची मागणी करत पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा डिजिटल फलक पेट्रोल टाकून जाळण्यात आला. आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. परंपरेच्या विचारांचा मेळावा हा आझाद मैदानावरती होत असून शिवतीर्थावरती समाजवादीबद्दल हमासच्या दहशतवाद्यांबद्दल ऐकायला मिळेल असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला. एकनाथ शिंदेंचा मेळावा अभूतपूर्व होईल असा दावा त्यांनी केला. ठाकरे गट म्हणजे रडूबाई असल्याची टीका नरेश म्हस्के यांनी केली. ठाकरे गटानं मतदारांशी गद्दारी केल्याचा आरोप त्यांनी केला. तर खरा दसरा मेळावा आमचाच आहे आणि चायनीज मेळावा त्यांचा असल्याचं प्रत्युत्तर त्यांनी राऊतांना दिलं. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यावरती आता 20 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या 3 सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होईल. दौंडमध्ये अनंतराव पवार इंग्रजी शाळेच्या नूतन वास्तूचं शरद पवार आणि अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी संपूर्ण पवार कुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित होतं. शरद पवार जेव्हा व्यासपीठावरती बसलेले होते तेव्हा अजित पवार शरद पवारांच्या जवळ जाऊन उभे राहिले. मात्र दोघांमध्ये संवाद काही झाला नाही. इथे छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत.